काही दिवसापूर्वी मुंबईच्या मुलुंड येथे मेट्रोचा स्लॅब पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक लोक इथे रस्त्यावरती आले होते। मात्र या संदर्भात आता पाहिलं तर ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन या ठिकाणी मनसेच्या वतीने आगळा वेगळा बॅनर सरकारला डिवचणारा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पाहिलं तर मुलुंड येथील मेट्रोचा जो स्लॅब आहे तो कोसळून रिक्षा आणि एका चारचाकीवरती पडल्यामुळे अनेक लोक जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता। मात्र या संदर्भात सरकारने ताबडतोब मेट्रोच्या अधिकाऱ्यांवरती असेल, MMRDA असेल यांच्यावरती कारवाईला सुरुवात केली आहे। मात्र पाहिलं तर त्यात जो व्यक्ती मृत्यू झालेला त्या संदर्भातली एकंदरीत माहिती या बॅनरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे। पाहिलं तर मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महिंदरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। त्यांनीच हा जो बॅनर जो आहे तो सरकारला लक्षवेधी म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। स्वप्नीलजी, काय सांगणार या बॅनरच्या माध्यमातून सरकारला तुम्हाला काय नेमकं सुचवायचं आहे? नाही, आज मुंबईकरांचा जो जीव आहे तो धोक्यात आहे। कारण आपण बघत असाल की मेट्रोची जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एका माणसाचा जीव गेला, त्याला 5 लाख रुपये भरपाई दिली, फक्त 5 लाख रुपये। आज तुम्ही बघत असाल की माणसाचा जीव 5 लाखात तुम्ही विकत घेता, अशी परिस्थिती मुंबईत झालेली आहे। आज मुंबईकर नागरिक जेव्हा घराच्या बाहेर निघतो तेव्हा त्याचा जीव मुठीत घेऊन निघतो की बाबा संध्याकाळी या घरात पोहोचेल की नाही। आज रेल्वेमध्ये गेल्या 10 वर्षात 30,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे। अरे मुंबईमध्ये विकास करा, पण सगळ्यात पहिला मुंबईकरांचा जीव तर वाचवा। अशा ज्या दुर्घटना घडत आहेत त्याच्यामुळे मुंबईकर घाबरलेला आहे। आणि आज तुम्ही बघत असाल की एवढी मोठी घटना घडली, त्याच्यामध्ये काय केलं तर एका अधिकाऱ्याला निलंबित केलं, तो 3 महिन्यांनी परत येईल, त्याला बरखास्त केलं पाहिजे होतं। ठेकेदाराला 1 लाख कोटीचं काम आणि त्याला दंड किती 6 कोटी, त्याला जर तुम्हाला शिक्षाच करायची होती त्याला ब्लॅकलिस्ट केला पाहिजे होता। तर हे जे सरकारचं जे दुपट्टी धोरण आहे त्या धोरणाचा मी निषेध करतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मोठी प्रकल्प चाललेले आहेत, विकास होऊ दे ना, पण असा पडत विकास झाला पाहिजे का? विकास पडत नको ना। विकास करायचा आहे तर तुम्ही पहिला प्रॉपरली ज्या सुरक्षेच्या साधनं आहेत ते व्यवस्थित हे करा आणि मग विकास करा। म्हणजे सेफ्टी जरुरी आहे। अनेक ठिकाणी देखील मेट्रोचे काम जाळे सुरू आहे। सेफ्टी सगळ्यात जरुरी आहे, कारण आज ठाण्यामध्ये पण एक दुर्घटना घडलेली, ज्याच्यामध्ये एक रॉड मेट्रोचा पडलेला गाडीवर, अशी दुर्घटना मुंबईत घडली। आता मुंबई अख्ख्यात MMR मध्ये मेट्रोचं काम चालू आहे। असे जर दुर्घटना घडायला लागल्या तर माणसाचा जीव जातोय, एका घरचा करता धरता पुरुष जातो किंवा कोण ना कोण जातं, तर त्या घराच्या भावना समजा सरकार। MMRDA असेल या सरकारकडे काय मागणी असेल, मेट्रोच्याकडनं देखील काय मागणी असेल? सर्वात पहिला मागणी आहे की बाबा तुम्ही मुंबईच्या सामान्य माणसाला कुठे ना कुठे सुरक्षेसंदर्भात इथे साधनं व्यवस्थित करा। दुसरी मागणी ही आहे की बाबा ज्या माणसाचा जीव गेलाय त्याला भरीव अशी मदत करा, जेणेकरून पोकळी जी निर्माण झालेली आहे ती तर कधी भरून निघणार नाही, पण त्याचं कुटुंब आहे त्यांना कुठे ना कुठे आधार भेटेल। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ही आहे की त्यांना जबाबदार आहेत त्यांच्यावर फक्त दिखाऊपुरती कारवाई न करता त्यांना अशी कारवाई करा जेणेकरून त्यांना आयुष्यभराची अद्दल घडेल। नक्कीच होते स्वप्नील महिंदरकर त्यांनी सांगितलं की या माध्यमातून जर बॅनरमधून सरकारला जाग येत असेल तर नक्कीच, मात्र या संदर्भात सेफ्टी असणं गरजेचं आहे। आणि या सेफ्टी संदर्भात आता सरकार असेल, मेट्रो असेल, MMRDAचे अधिकारी कशा प्रकारची काळजी घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।